तुमची मुलगी गरिबाच्या घरी द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका. हे शब्द आहेत मृत गौरी पालवे हिच्यावर. तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकीवर जाऊ नका. मागच्या काही काळामध्ये लग्नामध्ये लाखो कोटी रुपये खर्च करून आणि आपल्या मुलीला श्रीमंताच्या घरी देण्यासाठी आई वडिलांची रेसच पाहायला मिळत आहे. आणि अशामध्येच पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरण असेल किंवा मुंबईमधील गौरी पालवेच्या आत्महत्येचं प्रकरण असेल, हे आपल्याला विचार करणारी गोष्ट पाहिलेली आहे. खरं तर मुलीला एखाद्या घरी देताना मुलगा होतकुरू आहे का, मुलगा निर्व्यसनी आहे का, मुलाच्या घरचे संस्कार चांगले आहेत का, हे पाहण्यापेक्षा मुलीचे आईवडील, मुलाची वडिलोपार्जित संपत्ती किती आहे आणि मुलाकडे येणारं जी प्रॉपर्टी आहे ती किती आहे हे पाहून आपली मुलगी देत आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये एवढी संपत्ती असताना सुद्धा अशा श्रीमंत घरी देऊन सुद्धा मुलीचा हुंड्यासाठी छळ होतोय किंवा ज्या मुलाला आपली मुलगी दिली त्याचे विवाहबाह्य संबंध जे आहेत ते वाढत आहेत. गौरीच्या प्रकरणामध्ये सुद्धा असाच अँगल होता, असं गौरीच्या परिवारांचं म्हणणं आहे की जो गौरीचा पती होता त्याचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याने 2021 एका महिलेचं जे अबॉर्शन आहे ते केलं होतं आणि तिथं पतीचं नाव ह्या गौरीच्या पतीचं नाव होतं. खरं तर ही जी बाब आहे ती गौरीच्या वडिलांना उशिरा कळाली, कारण गौरीच्या लग्नामध्ये जवळपास 60 लाखापेक्षा जास्त खर्च गौरी पालवेच्या वडिलांनी केलेला होता. आणि पुण्याचं जर आपण वैष्णवी हागवणे प्रकरण बघितलं असेल त्यामध्ये तर 1.5 ते 2 कोटी रुपये खर्चवले होते. मुलीच्या लग्नामध्ये वारेमाप खर्च करून श्रीमंताच्या घरी देण्याची रेस करतायत आई वडील. मात्र मुलीचा छळ होत असताना सुद्धा, सासरी छळ होत असताना सुद्धा मुलीला परत आणत नाही आहेत. वैष्णवी हागवणे प्रकरण असेल किंवा आता गौरी पालवेच्या ह्या प्रकरणामधून विचार करण्याची वेळ आलेली आहे. पंकजा मुंडेचा PA आहे म्हणून आणि श्रीमंत आहे म्हणून गौरी पालवेच्या वडिलांनी ही चूक केली आणि त्यांना नंतर लक्षात आली आणि मुलीच्या पार्थिवाजवळच गौरीच्या वडिलांनी पोलिसासमोर ही बाब आहे ती बोलून दाखवलेली आहे.